वरील विषयास अनुसरून सविनय निवेदन असे की सांगली जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासन विभागाकडून अन्न भेसळ, दूध भेसळ, बनावट मावा, गुटखा, सुगंधित तंबाखू व इतर आरोग्यास घातक पदार्थाविरोधात प्रभावी कारवाई होत नसल्याची सर्वसामान्य नागरिक, शेतकरी व ग्राहकांमध्ये तीव्र भावना निर्माण झाली आहे। जिल्ह्यात अनेक ठिकाणी भेसळयुक्त पदार्थाची विक्री व उत्पादन होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत असतानाही संबंधित विभागाकडून अपेक्षित प्रमाणात धडक कारवाया होताना दिसत नाहीत। त्यामुळे विभागातील काही अधिकारी निष्क्रिय असून त्यांच्या कार्यपद्धतीबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे। विशेष म्हणजे आटपाडी तालुक्यासह जिल्ह्यातील विविध भागात यापूर्वी गुटखा विक्रेत्यांवर वेळोवेळी कारवाया होत होत्या, मात्र गेल्या काही काळात अशा कारवायांचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे पूर्वी कारवाई होत असताना आता कारवाई का होत नाही याबाबत स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागवण्यात यावे, तसेच खालील बाबींची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी। सांगली जिल्ह्यात दूध भेसळ, बनावट मावा, गुटखा व इतर भेसळयुक्त पदार्थांवर मागील 3 वर्षात किती कारवाई झाल्या याचा अहवाल जाहीर करावा। संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीची स्वतंत्र चौकशी समितीमार्फत तपासणी करावी। नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारीची पडताळणी करून दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी। जिल्ह्यातील अन्न सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक असल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्या बदल्या करून नवीन अधिकारी नियुक्त करावेत। गुटखा, भेसळयुक्त दूध व बनावट दुग्धजन्य पदार्थाविरोधात विशेष मोहीम राबवण्यात यावी। जिल्ह्यातील शेतकरी, ग्राहक व सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांना प्राधान्य देऊन नियमित तपासणी मोहिमा सुरू कराव्यात। दूध भेसळीमुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असून भेसळयुक्त दुग्ध व्यवसायामुळे प्रामाणिक दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे। त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी ही नम्र विनंती। अन्यथा जनहिताच्या दृष्टीने लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावे।